अक्कलकोटच्या एका मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देवी देवता पण येतात आणि त्यांच्या पायांचे ठसे पण तेथे आहेत। हे तुम्हाला माहित आहे का? श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अक्कलकोट सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अक्कलकोट मध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर कोणत्या 3 मंदिरांचे दर्शन घेतले पाहिजे याबद्दल डिटेल मध्ये सांगितलं आहे। अन्नछत्रमध्ये पोटभर महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर थोडासा आराम करा आणि अन्नछत्रच्या मागेच असलेले सुंदर तुळजाभवानी मंदिराचे दर्शन घ्यायला विसरू नका। जिथली तुळजाभवानीची मूर्ती हुबेहूब तुळजापूरच्या मुख्य मंदिरासारखी आहे आणि हो, स्वामींनी आपल्या एका भक्ताला तुळजाभवानीच्या म्हणजेच आईच्या रूपात पण दर्शन दिले आहे। जर यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये स्वामी आई टाइप करा। सोबतच या मंदिराच्या शेजारी नव्याने तयार केलेले श्री स्वामी समर्थ वाटिका पण बघा। आता या मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्स वर असलेल्या बाळप्पा महाराजांच्या मठात म्हणजेच गुरु मंदिरला जायला विसरू नका। तेथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पायांच्या ठशांसोबतच देवी देवतांच्या पायांचे ठसे पण पाहायला भेटतील। आणि या मंदिराचे नाव गुरु मंदिर यामुळे आहे की तेथे गुरु शिष्य परंपरा अगोदरपासून चालत आलेली आहे। आणि हो, तेथे तुम्हाला स्वामींनी स्वतः वापरलेल्या चिन्मय पादुका पण पाहायला भेटतील। 1901 मध्ये बाळप्पा महाराजांनी बांधलेले हे मठ पूर्णपणे सागवानी असून तेथे एक वेगळी स्वामी ऊर्जा जाणवते आणि तेथे असलेली स्वामी समर्थ महाराजांचे ओरिजिनल फोटो नक्की पहा। आणि या मंदिराच्या बाजूला शिवकालीन राम मंदिर पण आहे, ते पण नक्की बघा। आणि हो, मंदिरापासून 100 मीटरच्या अंतरावर एकमुखी दत्त मंदिर पण आहे, जेथे श्री स्वामी समर्थ महाराज तासनतास घालवायचे। तेथे जाऊन दर्शन घ्यायला विसरू नका। तर पुढच्या भागात आपण स्वयंभू 12 ज्योतिर्लिंग आणि हक्क्याच्या मारुती मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत। व भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य महाराजांनी कोणासाठी व का वापरले हे जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेपैकी स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये झाडून मारणे किंवा फरशी पुसून घेणे ही पण एक स्वामी सेवाच मानली जाते। आणि यावर डिटेल मध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या मनोज शिंदे व्लॉग्स या युट्यूब चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका। हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।